कारण स्वाध्याय जो पहिला आपण 1 ते 25 मध्ये सर्व समसंख्या लिहा म्हणून सांगितलंय, तर त्या संख्या तुमच्या आहे 2, 4, 6, 8, 10, 12 या प्रमाणात तुम्ही गेलात तर शेवट संख्या तुम्ही 24 असणार आहे. कारण 1 ते 25 मधल्या म्हटलंय 25 ही तुमची काय आहे, विषम संख्या आहे, ती समसंख्या नाही. पुढे म्हणलं 25 ते 50 मधील सर्व विषम संख्या लिहा. आता विषम संख्या लिहायच्या कुठल्या, 25 ते 50 मधील, बरोबर, 25 ते 50 मधील सर्व विषम संख्या लिहा. म्हणजे पहिली संख्या तुमची 25 असणार आहे, 25 ही विषम संख्या आहेच. नंतर 27, 29, 31 डॅश डॅश, शेवट संख्या तुमची 49 असणार आहे. 50 ही तुमची समसंख्या आहे. 50 ही तुमची काय आहे, समसंख्या आहे. म्हणून तुमची सुरुवात 25, 27, 29, 31 या संख्यांनी 2 ने भागलं तर प्रत्येक बाकी ही तुमची 1 उरणार आहे. पहा, तिसरा प्रश्न आहे, समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे अशी संख्या कोणती? कोणी सांगू शकेल का की जी संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे? बरोबर आहे, बरोबर, शाबास. 2 ही तुमची काय आहे, मूळ संख्या पण आहे आणि ती समसंख्या सुद्धा आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर 2 असणार आहे. तर हे वरती सगळं तुमचं आलं बा, वरती दिलं बा. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. पहा, याची स्वाध्यायाच्या वरतीच ती आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे असं वाक्य दिलेलं आहे. पहा, म्हणजे त्याची उत्तर सगळी त्याच्यामध्येच आहे. आता 24 चे सर्व विभाजक लिहा. 24 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती आहे? सॉरी, चौथा प्रश्न आपला राहिला. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्या लिहा. किती आहे त्या मूळ संख्या? 25. सुरुवात तुमची 2, 3, 5 बरोबर आहे, या क्रमाने जायचं आहे. आणि एकूण मूळ संख्या त्या किती आहे तुमच्या? या तुमच्या आहेत 25. शेवटची संख्या मला वाटतं 97 येते अथवा, बरोबर आहे ना? अरे शेवटची मूळ संख्या 97 आहे का? तुम्ही जर लिहिलं असेल, कारण मी टाकलेलं होतं, तुम्ही जर लिहिलं असेल तर तुम्हाला ते कळलं असेल. नंतर आता 5वा प्रश्न जो आहे, 24 चे सर्व विभाजक लिहायचे. 24 ला भाग जाणाऱ्या सर्व संख्या, पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या 2, 3, 4, 6, नंतर 8, 8 3 24 होतात. 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12, 13 कुठले नाही, डायरेक्ट 24. हे तुमचे 24 चे सर्व विभाजक असतात. या संख्यांनी आपण त्याला भागलं, 24 ला या संख्यांनी भागलं की उत्तर तुमचे बाकी किती येणार आहे? 0 येणार आहे. म्हणून हे तुमचे सर्व विभाजक आहे 24 चे. हा बोल. हा हो हो हो, पहिले 1, हा विभाजक मध्ये 1 येईल तुमचा. 1 2 3 याप्रमाणे, बरोबर, 1 पण असणारच आहे. आता पुढं 19 चे सर्व विभाजक लिहा व 19 ही मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे हे ठरवा. बरोबर आहे. 6वा प्रश्न तुमचा, 19 चे सर्व विभाजक म्हणजे कोणकोणतं आहे? 1 नंतर 19 हे 2च त्याचे विभाजक आहेत. 19 चे विभाजक म्हणायचं, 19 चे विभाजक 1 व 19 आहेत, बरोबर आहे. किंवा वरती हे 24 चे विभाजक आहेत असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. मी तर शॉर्टकट लिहिलेलं आहे, तुम्ही शॉर्टकट तसं लिहू नका, पूर्ण लिहा ते. मग ही मूळ संख्या का समसंख्या, आपली संयुक्त संख्या आहे? बरोबर आहे का नाही? ही मूळ संख्या, ज्या 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं. पहा, नंतर 7वा प्रश्न आहे, 7 ने विभाज्य असणाऱ्या 3 संख्या लिहा. 7 ने विभाज्य, 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या. 7वा प्रश्न तुमची 7 असेल, 14 असेल, 21 असेल, 28 असेल. आपल्या 3च लिहायच्यात. तर काय 7च्या पाड्यामधल्या कोणत्याही संख्या तुम्ही लिहू शकता. पहा, 7 ने विभाज्य असणाऱ्या 3 संख्या लिहा. म्हणजे 7 ने जिला पूर्ण भाग जातो, 7 या संख्येने भागल्यावर त्या संख्येला बाकी 0 उरते, अशा संख्या कोणत्या त्या तुमच्या विभाज्य असणार आहेत. त्या आहेत तुमच्या 7, 14, 21, 28 याप्रमाणे. ओके, पहिला दिवस संपला. दुसरा दिवस पहा, त्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या ओळखता येणं गरजेचं आहे.
आपण सुरुवाती संच प्रकरण पाहिलं, त्याच्यामध्ये आपण संच लिहिलेत. नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, हे संच आपण लिहिले होते, बरोबर आहे. त्याला एन, डब्ल्यू आणि आय ही अक्षर आपण वापरली आहेत. आणि परिमेय संख्यांचा संच म्हणजे जो क्यू अक्षर आपण लिहिलं होतं त्याप्रमाणे थोडक्यात आपण तिची नावं घेतली होती. बाकी डिटेलमध्ये आपण पुढच्या प्रकरणामध्ये म्हणजे वास्तव संख्या संच त्यामध्ये पाहणार आहोत. तर कोणत्या संख्याला नैसर्गिक संख्या म्हणायचं आहे, तर 1 2 3 डॅश डॅश म्हणजे सुरुवात आपण जी लिहिली होती बघा एन बरोबर. हे पुस्तक मी स्क्रीनशॉट काढून घेत, चला आधीच सांगितलंय. तर एन संच जो आहे 1 2 3, एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच, बरोबर. या त्या संख्या ज्या आहेत या मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या असतात. हा समूह एन या अक्षराने दर्शवला जातो, बरोबर. एन हे अक्षर इथं वापरलंय पहा. नंतर पूर्ण संख्यांचा संच ज्याला डब्ल्यू हे अक्षर वापरलं जातं. त्यामध्ये फरक काय तुमचा, 0 1 2 3, फक्त 0 त्याच्यामध्ये वाढलेला असतो एन पेक्षा. तर या संख्यांनी पूर्ण संख्या समूह तयार होतो. हा समूह डब्ल्यू या अक्षर दर्शवला जातो. पूर्णांक संख्यांचा संच जो आहे तो आय या अक्षर दाखवतात. डॅश डॅश ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 डॅश डॅश, बरोबर आहे. मग याच्यामध्ये ऋण संख्या पण असतात, धनसंख्याही असतात आणि शून्यही असतो. असा ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला पूर्णांक संख्या संच म्हणतात. आणि हा समूह जो आहे तो आय या अक्षराने दर्शवतो. कारण पूर्णांक म्हणजे इंटीजर सुरुवात आय, पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर म्हणून डब्ल्यू, आणि नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर म्हणून एन ही अक्षर त्या ठिकाणी वापरली आहेत. द परिमेय संख्या संच जो आहे तो क्यूने वापरतात. तर त्या ठिकाणी अपूर्णांक संख्या एम छेद एन या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. अशा अपूर्णांक संख्या ज्या असतील त्या संख्यांना काय म्हणायचंय, परिमेय संख्या म्हणतात. तर एम आणि एन हे पूर्णांक संख्या असतात व एन ही शून्य असणार नाही. एनची किंमत शून्य असणार नाही, हा शून्य असणार नाही. तर शून्य घेतला तर शून्याने भागता येत नाही, हे लक्षात ठेवा. तर हा जो समूह आहे तो क्यू या अक्षराने दाखवला जातो. मग सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का, असा प्रश्न आहे पहा. आहे का नाही, खूप मोठी आहे, आपल्याला लिहिणं शक्यच नाही ती. कारण सगळ्यात शेवट जी आहे ती संख्या कोणती, हा सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली तर त्याचं उत्तर आपण काय येणार आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 येईल. पण सर्वात मोठी आपण सांगू शकत नाही, मग त्याचं उत्तर नाही. दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्यांचा वापर कोठे केला जातो. दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्यांचा वापर कोठे केला. पूर्णांक संख्या म्हणजेच ऋण संख्या ते विचारले आपलं. दैनंदिन जीवनात कुठे करतो आपण ते, तापमान आपण मोजतो. जेव्हा उष्ण तापमान असेल तर पारा तुमचा वरती गेलेला असणार आहे. जेव्हा थंड तापमान असतं त्यावेळेस पारा तुमचा खाली जातो, म्हणजे ते ऋण तापमान तुमचं येतं, बरोबर आहे. तर अशा ठिकाणी आपण तापमान मोजण्यासाठी, बरोबर आहे, की अजून वेळ ज्या ठिकाणी ऋण येऊ शकतं, बरोबर आहे, अशा ठिकाणी आपण ते करत असतो. इन जनरल ते लिहायचं आहे. नंतर परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात असे तुला वाटते का. परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात का असे तुला वाटते का. जी संख्या परिमेय नाही असं आहे का कुठली संख्या, तर याचं उत्तर नाहीच येईल. याचं सुद्धा उत्तर हे नाहीच घ्यायचं आहे. कारण का, प्रत्येक संख्या ही पूर्णांक संख्या तुमच्या आहेत. भागिले 1 घेऊन आपण ही संख्या लिहू शकतो पहा. भागिले 1 घेऊन ही संख्या आपण लिहू शकतो. म्हणजे पूर्णांक संख्या या सुद्धा परिमेय संख्या असतातच. यम भागिले एन, म्हणजे इथे यम 2 आहे, भागिले एन म्हणजे एन 1 आहे, बरोबर. 2/1 असा अपूर्णांक जो आहे तो आपण लिहू शकतो. बरेच छेद त्याचा 1 असणार आहे, एनची किंमत 1 असणार, 0 असणार नाही ती, बरोबर आहे. याप्रमाणे आपण लिहू शकतो, म्हणून त्याचं उत्तर नाही हेच येईल. अशी संख्या लिहा की जी पूर्ण संख्या आहे परंतु नैसर्गिक संख्या नाही. कोणती, 0. हे का नाही, याच्यामध्ये 1 2 3 या संख्या तुमच्या, याच्यामध्ये ही संख्या जी आहे ती तुमची पूर्ण संख्या आहे पण ती नैसर्गिक संख्या नाही, म्हणून त्याचं उत्तर 0.
अशी एक संख्या लिहा की जी नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पण पूर्णांकही नाही. अशी एक संख्या लिहा की जी नैसर्गिक आहे, पूर्ण पण आहे आणि पूर्णांकही आहे. तिन्हीमध्ये असलेली संख्या. एकच संख्या लिहा आपल्या, तशा भरपूर लिहिता येतील की जी नैसर्गिक आहे, जी पूर्णांक आहे आणि जी तुमची पूर्णांकही आहे. पहा, 1 1 1, 2 2 2, 3 3 3, बरोबर आहे. अशा तुम्हाला भरपूर संख्या मिळणार आहेत. एक पासून पुढच्या सर्व संख्या तुमच्या याच्यामध्ये येणार आहेत की ज्या पूर्णांक म्हणजे धनसंख्या सगळ्या, ज्या नैसर्गिक संख्या आहेत, पूर्ण संख्याही आहेत आणि पूर्णांक संख्याही आहेत. फक्त आपल्याला एकच लिहायची आहे. अशी एक संख्या लिहा की जी नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे. तर या सगळ्या संख्या येतील, त्यात कोणती तुम्ही एक लिहिली तरी चालणार आहे. दिवस तिसरा, भाग 2चा आहे पाहित. आता भूमितीतील मूलभूत संबोध जे आहेत ते बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण ओळखू शकतात. म्हणजे बिंदू म्हणजे काय? बिंदू नुसता टिंब दिला की याला आपण बिंदू म्हणतो, त्याचं नाव ABCD असं आपण काही देतो. नंतर रेषा म्हणजे दोन्हीकडे बाण, बरोबर, ही तुमची रेषा. रेषाखंड मर्यादित, त्याला बाण असणार नाही. नंतर पुढचं आहे तुमचं किरण, ज्याला एका बाजूला बाण असतो आणि एका बाजूला बिंदू असतो, बरोबर आहे. हे तुमचा बिंदू. रेषा, रेषाखंड आणि किरण किंवा त्याला आपण रे म्हणतो, बरोबर. या तुमच्या या फिगर आहेत. मग तुम्हाला दिल्याप्रमाणे जरा आठवूया म्हटलं, खाली दिलेल्या घटकांच्या योग्य जोड्या लावा. पहिली आकृती कशाची आहे? तिथं बाण नाहीये. पहा, गट अ मध्ये जी पहिली आकृती दिलेली आहे त्याला दोन्हीकडे बाण नाही. ती कोणती तुमची? रेषाखंड आहे. त्याच्या पुढची आकृती दोन्हीकडे बाण आहे. दोन्हीकडे बाण म्हटलं कोणती ती आकृती आहे का नाही? एवढं सोपं आहे. नुसता टिंब दिलाय म्हणजे बिंदू तो आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये याप्रमाणे आकृती दिली आहे का नाही? शेवटची आकृती म्हणजे ती काय आहे? किरण. म्हणजे एका बाजूला बाण असेल, एका बाजूला टिंब आणि एका बाजूला बाण, त्यावेळेस तो काय असतो? किरण असतो. दोन्हीकडे बाण, रेषा. दोन्हीकडे बाण नाही म्हणजे नुसते टिंब असतात, त्यावेळेस तो तुमचा रेषाखंड असणार आहे. तर बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण यावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे दिले, चित्र दिलेली आहेत. तुम्ही सगळी ती माहिती वाचा. आपण स्वाध्यायाकडे जाऊया, स्वाध्याय पूर्ण करूया. खालील आकृत्या काढा असं म्हटलंय. तर पहिला आहे बिंदू P, म्हणजे इथं A च्या ऐवजी बिंदू P म्हणायचं. झाली पहिली आकृती. नंतर रेषा M, ही जी रेषा दिली हिला नाव द्यायचं, ही रेषा M तुमची. पुढची आहे तुमची आकृती रेषाखंड PQ. हा रेषाखंड PQ म्हणजे नावं जी आहेत या बिंदूंना ती P आणि Q द्यायची आहे. आणि शेवटी किरण MN, म्हणजे सुरुवात M ने होईल आणि तो N कडे जाणार आहे. किरण MN, बरोबर आहे. याप्रमाणे ह्या तुमच्या आकृत्या असणार आहेत. पहिल्या प्रश्नाच्या खालील आकृत्या काढ असं म्हटलंय, म्हणजे काढा असं म्हटलेलं आहे. बिंदू P म्हणजे बिंदू घ्यायचं, त्याजवळ P नाव द्यायचं, खाली बिंदू P म्हणायचं. रेषा काढायची, तिला M नाव द्यायचं. बाणाजवळ कुठे या इकडे द्या, कुठे द्या, तिला नाव रेषा M. जे रेषाखंड आपण काढतो त्या बिंदूंना P आणि Q ही नावं द्यायची आहेत, म्हणून रेषाखंड PQ होईल. किरण काढायचा, किरणाची सुरुवात M ने होईल आणि N कडे तो जाईल, म्हणून त्याला किरण MN असं म्हणतात. किरण MN आणि किरण NM यात फरक आहे. जर तुम्ही इथं N नाव तर इथे M दिलं तो किरण NM होईल. आपला किरण MN सांगितलं आहे, म्हणजे सुरुवातीची M ने झाली पाहिजे. बिंदू जे मर्यादित टोक आहे, नुसता बिंदू जो आहे त्या ठिकाणी M नाव द्यायचं आणि बाणाच्या साईडला कुठेही बिंदू घेऊन त्या ठिकाणी N हे नाव द्यायचं आहे. खालील आकृतीत रेषेंची वेगवेगळी नावे लिहा. रेषांची नावं लिहायची दिलेल्या आकृतीवरनं. रेषेची नाव देताना कोणतेही दोन बिंदू तुम्ही वापरू शकता.
रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू, दुसऱ्याचं उत्तर आपण लिहितोय. ही ती रेषा आहे, त्या रेषेवर ए, बी, सी आणि डी आणि इथं नाव यल दिलंय पहा. तर ही जी रेषा आहे वेगवेगळी नाव तिची रेषा यल. नंतर या म्हणजे एक अक्षरी नाव आपलं ते बाणाजवळ जे नाव दिलं एक अक्षरी ते नाव लिहायचं. एक अक्षरी असल्यावर रेषा यल याप्रमाणे येईल. नंतर रेषा, आता या रेषेवरचे दोन बिंदू घ्यायचे ए बी, ए आणि बी बिंदू घेतले. समजा मी याचा ए आणि सी घेतो म्हणजे रेषा ए सी. नंतर ए आणि डी घेतो, ही रेषा तीच आहे फक्त नाव वेगळं आहे. किंवा रेषा बी सी, रेषा बी डी आणि रेषा सी डी. यापेक्षा वेगळं नाव तुम्ही लिहू शकणार नाही. असं एक वेळा तुम्हाला एकूण किती वेळा लिहिता आलं? 7 वेळा नाव जे आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकलेलं आहात या रेषेचं. पुढे खालील आकृती रेषेची वेगवेगळी नावे लिहा. तर ही 7 नावं जी आहेत या रेषेची, म्हणजे रेषेवरचे कोणते दोन बिंदू, ए बी घेतला, बी सी घेतला, सी डी घेतला किंवा ए आणि सी घेतला म्हणजे ए सी, रेषा ए सी, रेषा ए डी किंवा तुम्ही बी आणि डी घेतला रेषा बी डी. बरोबर. याप्रमाणे एक अक्षर नाव जे आहे ते एक अक्षर नाव हे रेषेच्या बाणाजवळ असतं. ते पण लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस रेषेला एक अक्षर नाव दिलं जातं त्यावेळेस ते रेषेच्या कुठल्याही बाणाजवळ, एक तर ती या बाजूला असेल किंवा या बाजूला असेल, कुठल्याही बाणाच्या साईडला ते असणार एक अक्षरी. आणि जेव्हा दोन अक्षर नाव लिहिलं जातं त्यावेळेस त्या रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू जे आहेत ते वापरले जातात. तर हा तुमचा स्वाध्याय तिसरा पूर्ण झाला. म्हणजे तिसरा दिवस पूर्ण. दिवस चौथा, घटक जो आहे तो एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू. म्हणजे एक रेषे म्हणजे एका रेषेवर असलेले आणि नैक रेषे म्हणजे एका रेषेवर नसलेले. तर हे तुम्हाला याच्यामध्ये एक रेषीय बिंदू कोणते आहेत आणि नैक रेषीय बिंदू कोणते आहेत हे ओळखायचं. म्हणजे जेव्हा दोन बिंदू हे एक रेषे असत पण तिसरा बिंदू जर आपला दिला तर तो तिन्ही बिंदू जर एकाच रेषेवर असतील. तर इथं बघा का किती बिंदू आहेत, 1 2 3 4, हे 4 बिंदू दिले आहेत. 4 बिंदू एकाच रेषेवर आहेत म्हणून या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. पण या ठिकाणी समजा एक बिंदू तुम्हाला असं वेगळा दिला असता इथं ई आणि मग ह्या 4 तुलना 5 तुलना काय सांगितली तर हे तुमचे बिंदू एक रेषीय होऊ शकत नाही. एक बिंदू वेगळा आहे. असे हे 4 एक रेषीय आहेत पण एक ई बिंदू जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे म्हणून हे 4ही बिंदू एक रेषीय होऊ शकत नाही. असं नाही म्हणू शकतो आपण की हे 4 एक रेषीय आहेत आणि ई एक रेषीय नाहीत. बरोबर. तो एक रेषीय असं म्हणता येत नाही. मग तुलना करताना हे 5ही बिंदूचा विचार करायचा आहे की 5ही बिंदू हे एक रेषीय नाहीत म्हणून एक रेषीय नसतं त्यांना नैक रेषीय. कोणता शब्द आहे? नैक रेषीय हा शब्द आहे. एका रेषेवर नसलेल्या बिंदूंना नैक रेषीय आणि एकाच रेषेवर असलेल्या बिंदूंना एक रेषीय असं बिंदू म्हटलं जातं. त्या व्याख्या दिलेल्या आहेत ते पहा. हे कमीत कमी 3 बिंदूचा विचार करायचा, 2 वर्ण नाही. मग स्वाध्याय दिलाय तो पाहूया आपण. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. आकृती दिलेली आहे, आकृतीवरून तुम्हाला नावे लिहायची आहेत. आधी आपण आकृती काढून घेऊया. याप्रमाणे समजा ही आकृती दिलेली आहे. इथं पी बिंदू आहे, इथं ओ नाव आहे, हा एन, इथं टी, एस, आर आणि इथं आहे तुमचा यम. तर पहिला आहे एक रेषीय बिंदू. पहिलं कोणतं आहे? एक रेषीय बिंदू कोणकोणते आहेत ते लिहायचे आपल्याला. एकाच रेषेवर असलेले कमीत कमी 3 बिंदू, 2 बिंदू एक रेषीय नाही होऊ शकत. 3 बिंदू आखले. एम ओ टी, एम ओ टी. अजून एक जोडी आहे, तुला पहिला कंस टाकून लिहूया. ती आहे आर ओ एन. पण या 2 रेषा सरळ आहेत पहा. ही रेषा सरळ आहे, ही रेषा. ही तुमची अशी पीओएस जी आहे ती सरळ नाहीये. सरळ रेषेवरती पाहिजे, अशी वाकड्या तिकड्या नाही. तुम्ही असं आहे म्हणाल इकडं असं. हे नाही, सरळ रेषेवर 3 बिंदू जर आले, एका सरळ रेषेवर 3 बिंदू जर असतील, 3 बिंदूंना समाविष्ट करणारी एक रेषा असेल तर त्यावेळेस त्या बिंदूंना काय म्हणायचंय? एक रेषीय बिंदू. म्हणून ही तुमची जोडी एम ओ टी ही पहिला ग्रुप असणार आहे. तर आर ओ एन हा तुमचा दुसरा ग्रुप या एक रेषीय बिंदूंचा असणार आहे. पुढे म्हटलंय किरण. किरण कोणकोणती आहेत त्यांची नावं लिहायची. किरण म्हणजे ज्या ओ पासून सुरू होणारे सगळे, हे तुमचा ओपी,
बरोबर आहे. किरण OP, किरण ON, किरण OS, किरण OR, किरण OM. हे तुम्ही कोणत्या क्रमाने लिहा, त्याला फरक पडत नाही. फक्त सुरुवात जी आहे प्रत्येकाची ही ओनेच झाली पाहिजे. चुकू नाही MO नाही म्हणायचं किंवा PO नाही म्हणायचं. जिकडं बाण जातो ते अक्षर नंतर आलं पाहिजे. ज्याने सुरुवात, ज्या बिंदूपासून सुरुवात होते तो बिंदू आधी आला पाहिजे. त्याला आरंभ बिंदू आपण म्हणतो. O या बिंदूपासून सुरू होते. OP, ON, OT, OS, OR आणि OM. बरोबर आहे. याप्रमाणे हे 5 किरण या आकृतीमध्ये आहे. त्याच्याविषयी वेगळं किरण तुम्हाला लिहिता येणार. रेषाखंड, तिसरं जे आहे ते रेषाखंड तुम्हाला विचारलंय. रेषाखंड याच्यामध्ये फक्त तुमचा MN हा एक रेषाखंड होऊ शकतो आणि RN हा एक रेषाखंड होऊ शकतो. म्हणजे नाव द्यायचं रेषाखंड असं नाव द्यायचं आहे. MT आणि रेषाखंड RN. MT म्हणजे M आणि T मधले बिंदू, R आणि N मधले बिंदू. नंतर तुमचं रेषा, रेषेचे नाव म्हटल्यावर MT, रेषा MT आणि रेषा RN या तुमच्या रेषा होणार आहेत. रेषा MT आणि रेषा RN या प्रमाणे रेषांची नावं येतील. फक्त रेषा शब्द लिहायचा आहे. जे रेषाखंडासाठी आपण वापरलं तेच फक्त रेषा शब्द लिहून तुम्हाला पूर्ण करायचं आहे. दिवस 5वा म्हणजेच आजचा दिवस आपला समांतर रेषा आणि छेदिका याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की 2 रेषांना आपण एका छेदिकेमध्ये तयार होणारे कोणांचे प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कोणामध्ये संगत कोण, व्युत्क्रम कोण आणि आंतरकोण जे आहे ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. दिवस 5वा. त्याचा स्वाध्याय पहा. त्याला स्वाध्याय काही दिसत नाही. बरोबर आहे. हा, तर समांतर रेषा. हा, प्रश्न दिले पहा. जरा आठवूया म्हटलं तिथं. आकृती खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. माईक मध्ये ऑन करू नका. कोण आहे? राहुल मोहिते. काही शंका असेल तर विचारा. काही शंका आहे का? मोहिते, अरे काही शंका आहे का आपली? मग मध्ये मध्ये माईक ऑन करायचा नाही. हा, तर याप्रमाणे तुम्हाला आकृती दिलेली आहे. जरा आठवूया म्हटले त्याच्यामध्ये या 2 रेषा आहेत, त्यांची ही छेदिका दिलेली आहे. या समांतर रेषा, ज्या रेषा एकमेकांना कधी छेदत नाही त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. हे लक्षात घ्या. तर इथे ही छेदिका P आहे आणि या समांतर रेषा ज्या आहेत त्या तुमच्या M आणि N आहेत. तर आकृतीत प्रश्न पहिला आहे. आकृतीत रेषा M आणि रेषा N यांना छेदणाऱ्या छेदिकेचे नाव लिहा. पहिल्या प्रश्न उत्तर काय येईल मग? M आणि N या दोन्ही रेषांना छेदणारी रेषा कोणती आहे? रेषा P. जी उभी रेषा आहे ती किंवा तिरपी रेषा आहे ती रेषा P. आकृतीत कोणांची एक जोडी समान खुणेच्या साह्याने दाखवली आहे. ही जोडी खाली कोणत्या प्रकारची कोणांची जोडी आहे? ही जोडी तुम्हाला दाखवली पहा. सारखी खूण करून दाखवली पाहिजे. तर ही कोणांची कोणती जोडी आहे? तर त्यामध्ये पहिला दिलेला आहे तुम्हाला व्युत्क्रम कोण, दुसरा आहे आंतरकोण, तिसरी जोडी आहे संगत कोण आणि चौथी जोडी आहे विरुद्ध कोण. ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आठवायचं म्हणजे हे आपलं झालेलं आहे असं अर्थ आहे त्याचा. तर छेदिकेची ज्यावेळेस एकाच बाजूला कोण असतं तुमची, ही छेदिका आहे, या बाजूला एका होता. सगळे आपण शिकून समजून घेऊया. व्युत्क्रम कोण म्हणजे काय, आंतरकोण म्हणजे काय, संगत कोण म्हणजे काय आणि विरुद्ध कोण म्हणजे काय.
तर ही दोन रेषा आहेत, त्यांची आपण एक छेदिका घेतली, तर या छेदिकेच्या एकाच बाजूला, बरोबर आहे, उजवीकडं किंवा डावीकडं, राईट हँड साईडला किंवा लेफ्ट हँड साईडला जेव्हा जे कोण असतात त्यांच्या संदर्भात आपण विचार करूया आधी. तर हा विक्रम कोणा बाबतीमध्ये, तर ज्यावेळेस आपण छेदिकेचे हे अपोजिट साईडला असतात, म्हणजे तुमचा एक कोण इथं असेल तर एक कोण इथं. थोडक्यात जर तुम्ही या कोणांच्या बाजूवर आपण हा खडू फिरवला तर असा तुमचा हा झेड तयार होतो पहा, बरोबर आहे. असा हा तुमचा झेड तयार होतो. ज्यावेळेस अशी झेड करून आपल्या आकृती मिळते, इथं खून केली पहा मी, त्यावेळेस विक्रम कोणा जोडी असते. हे एक आहे की तुमचा हा कोण जो आहे, हा आणि हा, बरोबर आहे, उलटा झेड तुमचे पहा याप्रमाणे. तर हा तुमचा कोण आणि हा कोण जो आहे, दिसतंय का? मी बाजूंवरती हात फिरवतोय. तर या हा उलटा झेड, झेडची आकृती आपल्याला मिळत असेल त्यावेळेस विक्रम कोणांची जोडी असते. गुणिलेची खूण लक्षात ठेवा, इकडची जोडी इकडं, इकडची जोडी इकडं. छेदिकेची या बाजूला एक आणि या बाजूला एक कोण असणार आहे. तर दोन्ही छेदिकेच्या आतमधलेच कोण आहेत, या रेषांच्या मधले कोण, पण क्रॉस मध्ये गुणिलेची खूण लक्षात ठेवून इकडचा हा कोण घेतला तर या बाजूचा हा कोण घ्यायचा, इकडचा हा कोण तुम्ही घेतला तर या बाजूचा हा कोण घ्यायचा आहे. अशी जोडी जी असेल विक्रम कोण म्हणतात. तर ही जोडी इथली आहे का? माता ही जोडी इथं आहे का गुणिलेमध्ये? हे का नाही? म्हणून ही जोडी तुमची असणार नाही, इकडून कोणाची असणार नाही, कारण आतले कोण हे नाही, इथं बाहेर चाललंय पहा, जे सारखं दाखवलं हा बाहेर आलेला आहे. आंतर कोणाच्या बाबतीत, छेदिके एका बाजूचे, हा कोण आणि हा कोण दोन्ही रेषांच्या मधलेच, पण छेदिकेचे एका बाजूचे, याचा खालचा घेतला याचा वरचा, या दोघं, इकडचा खालचा याचा हा वरचा, हे दोघं एका बाजूचे मात्र आतमधलेच, रेषांच्या मधले आणि छेदिकेच्या एक डावीकडचे किंवा उजवीकडचे. इथे छेदिकेचा विक्रम कोणाच्या वेळेस छेदिकेचा डावीकडचा एक होता, उजवीकडचा एक होता, वरचा खालचा, तसं इकडे वरचा खालचा. पण ज्यावेळेस आंतरकोन असतील त्यावेळेस छेदिकेच्या एकाच बाजूला असणार आहे आणि दोन रेषांच्या मधले असणार आहे, तर ते तुमचे असतील आंतरकोन. आणि मग इथं एकूण 8 कोण तयार होतात, 1 2 3 4, बरोबर. इथं 4, 1 2 3 4, इथं 4, म्हणजे एकूण तुमचे हे 8 कोण आहेत. तर 8 कोणामध्ये तुम्हाला याप्रमाणे संगत कोण, आपले हे विक्रम कोण आणि आंतरकोन हे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ही जी जोडी आहे, ज्यावेळेस आपण हा एक कोण निवडतो, त्यानंतर एका बाजूला ही तुमची रेषा छेदिका आहे, छेदिकेच्या उजवीकडचा आपण विचार करूया. हा कोण निवडला, मधला कोण सोडला, हा कोण घेतला, एक गॅप देऊन, बरोबर आहे, एक गॅप देऊन समजा आपण घेतलं, त्यावेळेस ती कोणांची संगत कोणांची जोडी असते. त्यावेळेसची जोडी ही संगत कोणांची जोडी असते. हा कोण घेतला, हा सोडायचा, हा खालचा येईल मग, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असं ज्यावेळेस असेल तर 2 आणि 6, 2 आणि 6 ही संगत कोणा जोडी असेल, 3 आणि 7 ही संगत कोणा जोडी असेल, 1 आणि 5 ही संगत कोणा जोडी असेल, 4 आणि 8 ही तुमची संगत कोणाची जोडी असणार आहे. विक्रम जोडी ही तुमची 4 आणि 6 ही विक्रम कोण जोडी आहे आणि 3 आणि 5 ही सुद्धा विक्रम जोडी आहे. आंतरकोन 4 आणि 5 आहेत, 3 आणि 6 आहे. आणि शेवटी तुमचे विरुद्ध कोण म्हटले, तर विरुद्ध कोण ही तुमची या ठिकाणी तयार होतील पहा, 1 आणि 3, 2 आणि 4 ही विरुद्ध कोणांची जोडी असणार आहे. 2 आणि 4, 1 आणि 3 इथं विरुद्ध कोण एकमेकांच्या विरुद्ध समोरासमोर असणार आहे. 6 आणि 8, 5 आणि 7 ही विरुद्ध कोण जोडी असणार आहे. ही तुमची जोडी कोणती आहे, संगत कोणाची जोडी आहे. म्हणून तुमचं या उत्तर याचं जे आहे ते सी, संगत कोण, असे याचं उत्तर येणार आहे. लक्षामध्ये लक्षात आलंय का?